महिलांना सगळ्यात सौंदर्य म्हटलं तर काय असतं? केस. केस जर तुम्हाला चांगले व्यवस्थित छान ठेवायचे असतील, सिल्की ठेवायचे असतील, मोठे ठेवायचे असतील, दात ठेवायचे असतील, मोठे मोठे राहू दे तुमचा मधून भाग, मोठे मोठे पंख काढायचे असतील तर तुम्ही केस पाहिजेत ना. स्टाईल हेअरस्टाईल करायची म्हणजे केस डोक्यावर पाहिजे. केस छान ठेवायचे असतील तर तुम्हाला घरच्या घरी साधं खोबरेल तेल घ्या, शुद्ध खोबरेल तेल घ्या. त्याच्यामध्ये कडुलिंबाचा जास्त भरपूर सारा कडुलिंबाचा पाला घालायचा आहे, जास्वंदाचं फूल, जास्वंदाचं पान, मेथी दाणे आणि आवळा हे सगळं घालून कडक उकळवा. हे तेल हिरव्या कलरचं झालं की ठेवायचं आपण. नंतर गाळून ते स्टोअर करू, थंड झालं की गाळून स्टोअर बॉटलमध्ये घालून ठेवा. तिथून पुढे रोज 4 थेंब तरी डोक्याला तेल असावं. पण आपण लावतो रोज 4 थेंब तेल लावायचं म्हणजे नाही, मग आमची फॅशन बिघडेल. लावू शकत नाही, मलाही मान्य आहे. आठवड्यातून 2 दिवस तेल लावा. पण कसं होतं, पूर्वी बघा रोज तेल लावलेलं असायचं आणि सोबत दिवसभर लावलेलं असायचं, त्यामुळे सूर्यप्रकाश मिळायचा केसांना, बरोबर आहे. स्कॅल्पला सूर्यप्रकाश मिळायचा, त्यामुळे केस छान दाट असायचे बायकांचे. आज आम्ही कधी लावतो? 2 दिवस आठवड्यातून लावतो, पण रात्री लावतो, झोपताना लावतो. सूर्यप्रकाशाचा दूर दूरपर्यंत संबंध नाही. आठवड्यातून 2 वेळा लावा, ठीक आहे, पण त्याच्यासाठी अगदी आम्ही बघा तोडकर सनीचे टॅबलेट्स तयार केले केश प्रमाणाच्या. तर रोज 4 थेंब, आयुर्वेदानुसार रोज 4 थेंब तेल लावावं. पण रोज 4 थेंब लावून आपण बाहेर जाऊ शकत नाही, त्याच्याऐवजी रोज एक टॅबलेट खाऊ शकतो. हा विचार, कारण आयुर्वेदामध्ये खूप पुढे गेला आहे. आयुर्वेदमध्ये आपल्याला बऱ्याच जणांच्या डोक्यात समज असतात, आयुर्वेदामध्ये लेट रिझल्ट देतात, 3 महिने, 4 महिने, 6 महिने, हळूहळू रिझल्ट देतात. तर असं काही नाही, आयुर्वेदामध्ये खूप फास्ट झालाय. आमच्या केश प्रमाण टॅबलेट आहे, रोज एक टॅबलेट खाऊ शकतो आणि आठवड्यातून 2 वेळा तेल. खूप छान केस होतात, खूप छान त्याचा रिझल्ट आहे. तुम्ही स्वतः प्रत्येक महिन्याने एकदा लावून बघायचे. म्हणजे तुम्ही विचार म्हणजे तुम्ही कधीच कुठलं दुसरं तेल वापरणार नाही. घरच्या घरी तेल करा, पण तुम्हाला तेही करायला जमत असेल तर केशप्रभा नावाचं तोडकर सनीचं ऑइल आहे. मला वाटतं आज आणलंय, तेल आणलंय, कारण महिला वर्ग म्हणतात तर त्यांना तेल केसांचं खूप काळजी असते. बाकीचे बरेच मेडिसिन आहेत, पण बाकीचं आम्ही काही आणले नाही, गरज तेलाची जास्त असते. तर तेल आणि टॅबलेट आणलेलं आहे, तुम्ही ते घेऊ शकता. दुसरं म्हणजे पिरियड्स आणि हार्मोन्सच्या प्रॉब्लेमसाठी नारी पुष्टी म्हणून एक लिक्विड आहे. अशी 2 आणि औषधं आहेत. नारी पुष्टी लिक्विड जे प्रत्येक महिलेने पिरियड्स आल्यापासून ते मोनोपॉज पर्यंत घ्यावं. याने काय होतं बघा, जे तुमचे मूड स्विंग होत असतात, जो काही त्रास होत असतो, हा सगळा म्हणजे कसं होतं, ही चिडचिड एवढी वाटते ना घरात की नवरा सुद्धा आपला ऐकायचं सोडून देतो, मुलं सुद्धा आपल्याकडे बघायचं सोडून देतात, कारण बाईची चिडचिड ही वाढते. एवढ्या बायका आम्ही व्हरायटी बघत आलोय आजपर्यंत. तर त्याच्यासाठी नारी पुष्टी हे लिक्विड आहे, पिरियड्सच्या आणि हार्मोनच्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी. आणि जे काही घरगुती उपाय तुम्हाला जे हवे असतील असे नंबर सगळ्यांनी हे सेव्ह करून घ्या. नाव जरी तोडकर संजीवनी टाईप केलं, स्वागत तोडकर टाकलं, संजीवनी तोडकर जरी टाकलं तरी सुद्धा तुम्हाला नंबर मिळतात. पण आता आम्ही तुम्ही नंबर घ्या. कधीही तुम्हाला त्रास वाटला, कधी एखादा उपाय घ्यावासा वाटला, या कॉलला खरंच पैसे नाही येत पडतात. कारण कॉलला पैसे घ्यायचे असते तर आज इथे यायला सुद्धा पैसे घेतले असते. कारण सकाळी माझी लहान लहान 2 मुलं आहेत आणि ती मुलं सकाळी 5ला उठून मी त्यांना झोपेतच बघून मी फक्त आवडून एवढी सगळी मुलं जी आमची सोबत आहेत प्रत्येकाला कुटुंब आणि त्यांचं प्रत्येकाचं कुटुंब आमच्यावर चालत असतं आणि आम्हाला एवढा सारा पैसा कमवून त्यांना त्याला काहीच हरकत नाही. ही आम्ही सेवा म्हणून करत असतो. 2 गाड्या सोबत आहेत, माणसं सोबत आहेत, कुठलाही खर्च खाण्यापिण्याचा सुद्धा खर्च आमचा नसतो. त्यामुळे कुठलाही कमवायचं म्हटलं तर याच्यामध्ये कमवू शकतो ना. तर हा कुठलाही बिझनेस नाहीये, कमवायला आलेलं नाहीये. आमची मोठी मुलं माफ कमवतात, त्यांच्या आधार बिझनेस करून आम्हाला पैसा मिळतो. हे जे आहे ही सेवा म्हणून आम्ही करत असतो. कारण आयुर्वेद हा भारताचा आहे, जो आपण मानत नाही, आपल्याला मानत नाही म्हणजे आम्हाला माहितीच नाही आयुर्वेद काय. आज तुम्हाला कळलं तर तुम्ही उघडून बघा घरगुती उपाय काय आहे, कसे असतात. जर एखादा रिझल्ट आला तर कळतं, पटतं की हा बाबा हे करता येतं. आपल्याला पटलं की आपण शेजाऱ्याला सांगतो. हे माहीत नाही, चूक आपली नसते. चूक काय तर अज्ञान, की आपल्याला माहीत नाही. योग्य डॉक्टरांचा सल्ला माहीत असतो. बऱ्याचदा बघा आपण काय करतो. आज सगळ्या महिलांवर काय माता भगिनींना मी खरंच हात जोडून एक विनंती करते की स्वतःचं आरोग्य खरंच जपा. एखाद्या वेळेस पुरुष अंथरुणाला खेळला तर चालतो, कारण बायको त्याचं सगळं करतो. त्याची शी, सू, कपडे बदलणं, आंघोळ घालणं सगळ्या गोष्टी बायको करते.
पण जेव्हा आणि ते करते शिवाय फायनान्शियल आणि घर चालवण्यासाठी आणि काय काय करता आलं बाहेर, जसं तुम्ही पतसंस्थेमध्ये काही महिलांना काम देता किंवा काय, ह्या गोष्टी आणि महिला करते. पण एखादी बाई जर हॉस्पिटलला ठेवली तर आयुष्यभर सांभाळली मान मर्यादा आबरू इज्जत सगळं वेशीवर असतं की नाही. कपडे दुसऱ्याने घालायची, शीत सूट सगळ्या गोष्टी दुसऱ्याने करायच्या. आजपर्यंत आपण जे सांभाळलेलं असतं झाकून ठेवलेलं असतं ते त्यावेळेला उघड्यावर असतं, लक्षात घ्या. म्हणून तुमचं आयुष्य आणि आरोग्य सांभाळा. ही अशी वेळ कुणावरही येऊ नये. कुठल्याही आजाराला घाबरू नका. कुठलाही रोग आपल्या ताकदीपेक्षा मोठा नाहीये, लक्षात घ्या. सगळ्यात मोठी ताकद आहे स्वतः. जरी आजारी पडला तर मी आजारी नाहीये म्हणा, आजार नाहीये म्हणा, ते दुर्गाला पुढे पाहिला बघा. काही जरी झालं तर आम्ही आहोत, आमची तोडकं संजीवनी आहे. तुम्ही फोन करा, माझ्याशी स्वतःशी बोलायचं जरी असेल तरी तुम्ही फोन करा, मी बोलू शकते. आमची जी टीम आहे तुम्हाला सजेशन देऊ शकते. घरच्या घरी बरेच उपाय करता येतात आणि जसे तुमची संस्था मॅडम काम करते त्याच प्रकारे आम्ही सुद्धा काम करतो आमच्या हॉस्पिटलमध्ये. कुठलाही 10-15 वर्षाचा तरी आजार असेल, म्हणजे तुम्हाला चालता देखील येत नसेल, गुडघे दुखतात, मनकाप सरकला, बरेचसे प्रॉब्लेम होतात, चपटी सरकली, 10-15 वर्षापासून नीट बसलो नाही, उठलो नाही, असे जरी प्रॉब्लेम असतील 5 दिवसामध्ये क्लिअर होतात. ऑपरेशन नाही, काही नाही आणि आयुष्यभर औषध देखील खावी लागत नाही. एवढं आयुर्वेद पुढे गेलं. कुणाला काही प्रॉब्लेम असेल 5 दिवसामध्ये त्या गोष्टी करता येतात. बाकी तुम्ही पुन्हा सेंटरला जाऊ शकता. पंचकर्मा सेंटर आमच्या कोल्हापूरमध्ये आहे. जर मोठा व्याधी असेल, जर हाडांच्या रिलेटेड तर तुम्ही कोल्हापूरला या. इथे पुण्यामध्ये 2 महिन्यामध्ये हे चालू होतंय. राहण्याची सोय पुण्यामध्ये सुद्धा चालू होते. तोपर्यंत तुम्ही ओपीडीसाठी जाऊ शकता, घरच्या घरी उपाय करू शकता. काही जरी वाटलं आणि आमचं महिला स्वास्थ्य फाउंडेशन त्याला पण तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्यामध्ये सुद्धा हे तुमचे जे गेम होतात, गिफ्ट्स असतात, या सगळ्या गोष्टी माझ्या फाउंडेशनमध्ये होतात. ते सुद्धा आपण दोन्ही ग्रुप एकत्र येऊन छान करू शकतो. आता ही जी मुलं माझी गेम खेळतात त्यांचं खरं सांगू का, मी म्हटलं ना कमवायला आलं तरी सगळे पैसे घेऊ शकले असते. त्या मुलांचं पॅकेज 15,000चं असतं. जे दोघं नवरा बायको ते गेम घेतात, आज ते माझ्यासाठी इथपर्यंत आले, त्यांचं पॅकेज 15,000चं असतं. पण तुमच्याकडून आम्ही तोही 1 रुपया घेत नाहीये, कारण ते सुद्धा माझ्यासाठी करतात. ठीक आहे, तुमच्या याने सगळे सुधरत असतील. मी माझं 100% नको, 10% जरी लोकांनी माझं घेतलं तरी बास. घरगुती उपाय मी खरंच हात जोडून सांगेल, वारंवार सांगेल. सगळ्यात महत्वाचा आधी उपाय म्हटलं तर नवरा जो तुम्हाला सांभाळायचा आहे, आणि दुसरं म्हटलं तर तुमची ताकद. घरगुती उपाय करा, तुमची ताकद ठिकाणावर ठेवा, डोक्यात